मॉर्निंग सगळ्यांना. मी याच्या अगोदर तुम्हाला भूगोलाच्या 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण दुसरा धडा म्हणजे अगोदरचं दुसरं स्थान आणि विस्तार हा चॅप्टर आपल्याला संपलेला आहे. तेवढं जरी तुम्ही त्या 2 व्हिडिओ परफेक्ट केल्या तरी तुमचा सगळा अभ्यास त्या दुसऱ्या धड्याचा होऊन जाईल. आता थोडंसं आपण अपस्किलला जातोय, थोडंसं आपली लेवल वाढते. ब्राझील आणि भारताचं आपण अगोदर थोडंसं नॉलेज घेतले की हा बाबा आपल्याला भूगोलमध्ये ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांचं कंपॅरिझन करायचंय. कंपॅरिझन नाही म्हणणार मी, या दोन्ही देशाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. या दोन्ही देशामधील आपल्याला हवामान, त्यांच्यामधील भूभाग, त्यांच्यामधील समुद्र किनारा, यांच्यामध्ये काय काय साम्यता आहे, काय काय वेगवेगळं म्हणजे काय काय फरक आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय, शिकायचंय. कुठली पण गोष्ट तुमच्या पुस्तकामध्ये हे शिकण्यासाठी दिलेली जाते किंवा त्याचा दुसरा काही हेतू नसतो, शिकण्यासाठी. तुम्ही शिकू शकता ब्राझीलमध्ये नक्की कसं होतं, काय होतं. अरे शिकण्यासाठी तर आपण आता भूगोल शिकतोय, इतिहास शिकतोय, मराठी शिकतोय, सगळे शिकण्यासाठी कुठल्याही प्रकारचं ज्ञान वाया जात नाही. माझं अजून सुद्धा वाक्य तुम्हाला सांगायचं की भूगोल सुद्धा करताना की पुढं लागणार नाही, हे होणार नाही. अरे बाळा ते लागणार आहे, तुला नाही माहिती, तू अजून पुढे गेला नाहीये, पुढे लागणार आहे. कुठं जावं तुम्ही, सायन्सला जावा, कॉमर्सला जावा, भूगोल सुद्धा विषय लागणार आहे. तर आता टाइम वेस्ट न करता मी काय करतो, डायरेक्ट आता तिसरा धडा चालू करतो, तो म्हणजे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. अपना वतन आंखों से अपने संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव. आता या प्राकृतिक रचनेमध्ये की ब्राझीलमधील नद्या कुठल्या दिशेने कुठं कुठं वाहतात किंवा त्यांचं जलप्रणाली कशी आहे आपण ते बघणार आहे. परत त्यांची प्राकृतिक रचना, कुठं उच्चभूमी आहे, कुठं उच्चभूमी संपते, कुठं पर्वतरांगा आहेत, कुठं काय आहे, हवामान बदल कसा आहे ते आपल्याला बघायचंय. तर नंतर डायरेक्ट आपल्याला प्रश्न उत्तर सगळ्यात मेन येतात. आपल्याजवळ आता टायमिंग खूप कमी आहे, त्यामुळे मी धड्याच्या आतमध्ये सांगण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न जेव्हा समजून सांगणार आहे का नाही, तेव्हाच तुम्हाला धड्याचं थोडंसं नॉलेज येणार आहे. त्यामुळे मी धड्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला देत बसणार नाही, त्याच्यामध्ये मी टाइम माझा घालवणार नाहीये. मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न उत्तर सांगणार आहे. ओके, तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, हो का, शिकायच्या अगोदर आपल्याला काहीतरी नवीन शिकायचंय ह्या दृष्टिकोनातून तुम्ही आता हे व्हिडिओ सुद्धा बघा की आपल्याला आता नवीन काहीतरी शिकायचं, आपल्याला हे माहित नाही, आपल्याला नवीन शिकायचंय. त्यासाठी जर का तुम्ही तुमचं माइंड ओपन केलं ना तरच तुम्हाला हे समजणार आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. वरती तुम्हाला काही नोटिफिकेशन्स पडत असतील तर त्या प्लीज बघू नका. आता आपली व्हिडिओ चालू आहे तर व्हिडिओलाच कंटिन्यू राहून द्या. ओके, आणि लास्ट पर्यंत कंटिन्यू राहून द्या, तेव्हाच तुम्हाला हे समजणार आहे. आणि पहिले 2-3 धडे जर का तुम्हाला समजले तर बाकीचे सगळे चॅप्टर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजतील. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. ओके, सो बी विथ मी. आता आपण स्टार्ट करूया. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी, बघा हा प्रश्न लिहिलेला आहे, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. प्रश्न काय बघा, ब्राझीलमध्ये कुठल्या नद्या आढळत नाही? बघा, पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही. पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. याचं कारण काय? कारण काय म्हणजे हा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलाय, आपल्याला ह्याचं कारण सांगायचंय. का बाबा पश्चिमेकडे त्यांच्या नद्या का नाही वाहत, त्याला काय रिझन आहे? तर आपल्याला हे रिझन बघायचं आहे आता. ओके, तर आता डायरेक्ट आन्सरला सुरुवात करू. काय सांगितलंय बघा, ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. बाळा आपण मराठी शिकतोय, मराठीमध्ये उच्चभूमीचा अर्थ आपल्याला कळतो. उच्चभूमी म्हणजे डोंगर रांगा, पर्वत रांगा. त्याच्यामध्ये काय होतं, ह्या नद्यांचा उगम होतो. उगम म्हणजे नद्या फुटणे. डोंगरावरती जर का पाऊस पडला तर डोंगराच्या खाली पाणी घसरत जाणार की नाही, त्याच प्रकारे नदीचे सुद्धा काय होतं, उगम होतो. नसतं त्या नद्या तयार होतात, बरोबर का नाही? तसंच आहे ब्राझीलमधील अनेक नद्या कुठं उगम पावतात? उच्चभूमी, म्हणजे तिथं ब्राझीलचा डोंगराळ भाग आहे, तिथनंच ते नद्या उगम पावणार आहेत.
का असं जमिनीतून खाली असं पाणी डोंगरावरती जातं तसं होतं का? तसं नाही होत. लॉजिक लावा, डोंगरातून खाली पाणी आलं म्हणजे आपण त्याला उच्चभूमी म्हणतो. डोंगर म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो त्याला? उच्चभूमी. मग त्या उच्चभूमीवरतीच ती नद्या तयार होणार. आपण बघतो धबधबे बघा तयार होतात उच्चभूमी, उच्चभूमीवरनं ते धबधबे तयार झाले. समजतंय का? ओके. तर पहिलाच आपला पॉईंट आहे बघा, ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. लक्षात ठेवा, असा जर का प्रश्न आला तर सगळ्यात पहिल्यांदा लॉजिक लावायचं. नद्या आल्या, ओके, नद्या कुठून उगम पावतात? ब्राझीलच्या उच्चभूमीपासून, डोंगर भागातून नद्या उगम पावतात. बरोबर का नाही? हा, मग म्हणा बरं, माझ्या बरोबर म्हणा, ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. उच्चभूमीचा मी तुम्हाला आताच अर्थ सांगितला. उच्चभूमी म्हणजे काय? डोंगराळ भाग. त्या डोंगराळ म्हणजे ब्राझीलमध्ये जे डोंगराळ भाग असेल त्याच्यामध्ये त्या नद्या काय होतात? उगम पावतात. कुठं रे? ब्राझीलमध्ये. प्रश्न कुठं विचारला आपल्याला? ब्राझीलचा विचारला ना, भारताचा ह्याच्यामध्ये काय संबंध नाही. आपण फक्त आणि फक्त आता ब्राझीलच बघतोय. त्यामुळे प्रश्न मी परत सांगतो आणि उत्तर तुम्ही माझ्या बरोबर म्हणा. ओके. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही. का नाही आढळत? त्यातला पहिला पॉईंट, ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीमध्ये उगम पावतात. उगम पावणे म्हणजे नद्या फुटणे, नद्या तयार होणे. बरोबर ना? परत एकदा माझ्या बरोबर, ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीमध्ये उगम पावतात. हा पॉईंट समजला? ह्या पॉईंट मध्ये सांगण्यासारखं दुसरं काहीच नाहीये. परत एकदा माझ्या बरोबर म्हणा, तुम्ही पण म्हणा. ओके. परत एकदा, ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. दुसरा पॉईंट बघा, आता काय सांगितलंय. हा पॉईंट दिसायला जरी मोठा असला का नाही तरी खूप सोपा आहे. खूप सोपं आहे. तुम्ही ह्याला नीट समजून घ्या. मी तुम्हाला नीट समजून सांगतोय. तुम्ही प्लीज फोकस, डेडिकेशन आणि एकदम कॉन्फिडन्स बरोबर तुम्ही माझ्याबरोबर ओपन माइंड ठेवा. ओपन माइंड. आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं. ओके. सो लेट्स गो. ब्राझील. आता आपण अगोदर काय सांगितलं की बाबा नो, की ब्राझीलच्या नद्या उच्चभूमीमध्ये उगम पावतात. हे आपण पहिल्यांदा सांगितलं. मग आता तसंच त्यांनी पुढे तो पॉईंट कंटिन्यू केलाय. पॉईंट काय केलाय? कंटिन्यू केलाय. मग आता बघा काय म्हणतोय तो, ब्राझील उच्चभूमीची उंची. ब्राझील उच्चभूमीची उंची. हो काही ब्राझील उच्चभूमीची उंची झाली. हो का? मी इथे ड्रॉइंग करून दाखवतो तुम्हाला. हो का? ब्राझील उच्चभूमीची उंची आहे. ब्राझील उच्चभूमीची उंची काय सांगितलं रे? दक्षिणेकडून उत्तरेकडे. XYZ पर्सन आहे तो दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललाय. फक्त आता इथं पर्सन आहे का रे? नाही. कोण आहे रे? उच्चभूमी. ती उच्चभूमी काय होते? दक्षिणेकडून उत्तरेकडे. हो का? दक्षिण, हे दक्षिणेकडून उत्तरेकडे. अशी ड्रॉइंग काढली थोडीशी, तुम्हाला समजेल. ड्रॉइंग केली रिअल आहे का? नाही. ड्रॉइंग म्हणून माझं असं येतं. ओके. बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे. एक आयडिया सांगू, ट्रिक सांगू. खालून वर. काय? खालून वर. मी परत एकदा म्हणतो, ब्राझील उच्चभूमीची उंची खालून वर. खालून पेपर मध्ये लिहायचं ना आपल्याला, खालून लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो मी. हा, खालून वर म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता काय अडचण तुम्हाला? खालून वर म्हणलं की लक्षात राहील तुमच्या की दक्षिण उत्तर काय म्हणला कळालं नाही. काय लक्षात ठेवायचं? खालून वर. अरे ब्राझील उच्चभूमीची उंची खालून वर. खालून, अरे वरून खाली नाही, खालून वर. ब्राझील उच्चभूमीची उंची खालून वर. व आता पुढं काय सांगितलं बाबा? पश्चिमेकडून. म्हणजे आता ही दिशा झाली ना, दोन दिशा झाल्या ना. आता दोन दिशा राहिल्या. काय काय झालं आपलं? दक्षिण आणि उत्तर झालं. आता राहिलं काय? पश्चिम आणि पूर्व. दोन दिशेचं आपलं सांगून झालं. आता दोन दिशा राहिल्या, पश्चिम आणि पूर्व. आता त्या पश्चिम पूर्व मध्ये काय होते बघा. आता तुम्ही उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे. कुठून रे? हो काय? पश्चिम. पश्चिमची मोठी टेकडी बघा ब्राझीलमध्ये. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. हो का? ही अशी ब्राझीलची उच्चभूमी आहे. आणि उच्चभूमी आहे का नाही? हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि खालून वर म्हणजे दक्षिणेकडून
उत्तरेकडे. सिंपल, इथपर्यंत सिंपल, काय अडचण. अगोदर आपला पहिला पॉईंट काय होता रे, ब्राझीलहून अनेक नद्या, ब्राझील उच्चभूमीमध्ये काय होतात, उगम पावतात. सॉरी, परत एकदा, ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. उच्चभूमी म्हणजे लोकांनी तो उगम पावतात त्या नद्या. काय अडचण. मी परत एकदा तुम्हाला डायग्राम नुसार सांगतोय, तुम्ही परत एकदा ऐका. ब्राझील उच्चभूमीची उंची हो काय, ब्राझील उच्चभूमीची उंची हो काय, ब्राझील उच्चभूमीची उंची, ब्राझील उच्चभूमीची उंची, ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे, कुठून, दक्षिणेकडून उत्तरेकडे हो काय, पश्चिमेकडून पूर्वेकडे. सिंपल है ना रे. डायग्राम बघा ना तुम्ही, डायग्राम क्या मतलब क्या है इसमें, सब आपका आंसर आ रहा है. थोडस हिंदी बोलतो. ओके, काय ह्याच्यामध्ये सगळं उत्तर येत आहे. डायग्राम काढायचं मस्तपैकी, लक्षात ठेवायचं. पेपर मध्ये आलं की डायग्राम आपण ब्रफ मध्ये काढायचं, बघायचं असं असं असं, ओके असं असं, ओके समजलं, उत्तर लिहायचं फक्त, आहे का नाही. बघा, ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे काय होते, टप्प्या हो काय, टप्प्या 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 टप्प्याने काय होते रे, कमी होत जाते. अरे वाढत चाललंय का रे, कमी होते, बरोबर ना. काय मी परत होतो, ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून काय होतं, टप्प्या टप्प्याने कमी होत जाते. आता मला सांगा बाळांनो, तुम्ही सायन्स शिकता आहे का नाही. पाणी मला सांगा उतरत्या दिशेने जाते का चढत्या दिशेने जाते रे, उतरत्या दिशेने सर. मग इथं बघा ना तुम्ही, ब्राझील उच्चभूमी कुठल्या दिशेने उतरते, पूर्वेकडे ना. पण पाणी कुठल्या दिशेने जाणार, वाहणार कुठल्या दिशेने, पूर्वेकडे वाहणार, बरोबर ना. अरे पाणी आहे पाणी, हा भाई ये जल है जल, वाटर वाटर, किधर जाएगा, नीचे नीचे जाएगा, पूर्वेकडे हे पाणी जाणार आहे. मी तर सांगितलं बघा, पश्चिमे पण कुठून, पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे. सर तुम्ही म्हणतात सर अगोदर पश्चिम पूर्व लिहिलं चालेल का, चालेल चालेल भाई चालेल, सब कुछ चलेगा. देख तू क्या लगेगा, पहले दक्षिणेकडून उत्तरेकडे, ये लिखा तब भी चलेगा, नहीं तो फिर ये लिखा तब भी चलेगा, पश्चिमेकडून पूर्वेकडे. अरे कुठलं बी चालणार रे, कुठलं बी चालेल, पण तुम्ही लिहा आपण, है का नाही, दोन्ही साईड लिहिलं पाहिजे. पश्चिमेकडून पूर्वेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे काय होते, टप्प्या टप्प्याने कमी होत जातात. त्यामुळे आता मेन पॉइंट एवढं सांगितलं ना आपण आता. त्यामुळे आता बघा बरं का, मला सांगा नद्या शेवटी कुठे जाणार रे, शेवटी कुठे पोहोचणार. आता इथनं जर का ते खाली जात असतील तर म्हणजे शेवटी कुठे आले रे, पूर्वकडे. मला सांगा दक्षिणेकडून जर काही उत्तरेकडे खाली जाते तर कुठे जाणार रे, उत्तरेकडे. अशा नद्या किंवा चालत नाही या, कळतंय का रे, हो काय. असं आपण इथं दक्षिण घेऊ, दक्षिण दक्षिण आणि ह्या बघा तुमचं उत्तर. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून काय, दक्षिणेकडून उत्तरेकडे टप्प्या टप्प्याने काय होते रे, कमी होत जाते. तसंच ब्राझील उच्चभूमीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझील मधील अनेक नद्या पूर्व दिशेने कुठे संपणार नद्या, राजा कुठे संपणार, पूर्वेकडे. इथलं कुठे संपणार, उत्तरेकडे. स्लोप बघा तुम्ही कुठे, स्लोप स्लोप कुठे जातोय, पूर्वेकडे उत्तरेकडे. ओके ओके, परत आहे ब्राझील उच्चभूमी. आता तुमचं होतंय ना इथंच क्लिअर, सारखं सारखं म्हणा, येड लागलं पाहिजे म्हणून म्हणून म्हणा. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून टप्प्या टप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझील मधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. सिंपल, एकदम सिंपल, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. ओके, जर का तुम्हाला फर्स्ट क्लास वाटला असेल तर एक लाईक द्या, लाईक नक्की द्या, लाईक नक्की द्या. लाईक असल्यापासून मोटिवेशन होत आहे, बरोबर. ओके, तर ब्राझील उच्चभूमीची
भूमीची उंची दक्षिणेकडून पूर्वेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझील मधील अनेक नद्या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. फर्स्ट क्लास झाला. दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट काय होता तुम्हाला माहितीये? अरे पहिला पॉईंट काय होता? ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीमध्ये उगम पावतात. आणि दुसरा पॉईंट परत एकदा, अरे आता तुमचा पाठ जात मी समजतो बघा, तुमच्या तोंडावर येते बघा, म्हणा जरी तुमची इच्छा नसली तरी म्हणा. अरे म्हण तू म्हणता ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून पूर्वेकडे असेल का? नाही सर, दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझील मधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जाते. ऐसी बात है. सर मी 4-5 वेळा त्या प्रश्नाकडून गेलो बरं का, नजर फिरवली सर, पण माझी नजरच फिरली सर. पण आता समजलं का? राऊंड आयडिया आली काय होते आता तिथं नक्की. ओके, आता मी काय करतो, तिसरा पॉइंट लिहितो. ओके, हा आहे आपला आता तिसरा पॉइंट. तिसरा पॉइंट काय म्हणतो, ह्या ज्या नद्या आहेत त्या कुठे जाऊन मिळतात? उगम होतो कुठं? उच्चभूमीवरती. ब्राझीलच्या उच्चभूमीवरती काय होतो? उगम होतो. आता आपण त्याचं एंडिंग काय दाखवणार आहे? एकाचं पूर्व आणि एकाचं उत्तर दाखवलं का नाही? एकाचं काय दाखवलं? पूर्व आणि एकाचं उत्तर. पण ह्या नद्या काय आपल्याकडे पण येतात का? भारतात कुठेतरी ते मिळत असतील ना. तुम्ही शिकला असाल लहानपणी बघा, कुठल्या पण नद्या कुठे जाऊन मिळतात रे? महासागरात, समुद्रात जाऊन मिळतात. बरोबर आहे ना? ह्या पण नद्या कुठं ना कुठं जाऊन मिळणारच ना. फक्त आता आपल्या इथं अरबी समुद्र आहे किंवा हिंदू महासागर आहे, तर इथं काय आहे? अटलांटिक महासागर. काय? अटलांटिक महासागर. हे जे आपण वरती बघितलं त्यामध्ये जाऊन कुठे मिळतं रे? उत्तर आणि पूर्वेकडे. बरोबर ना? उत्तरेकडे जाण्यासाठी त्याला अगोदर पश्चिमेकडे दक्षिणेकडे सुरुवात व्हावं लागत असेल. बघताना आपण काही दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे उत्तरेकडे येण्यासाठी तिला स्टार्टिंग पूर्ण करावी लागत होती दक्षिणेकडून. बरोबर का नाही? म्हणजे ती उतरत उत्तरेकडे येणार आणि पूर्वेकडे येण्यासाठी तिला स्टार्टिंग पूर्ण करावं लागत होती पश्चिमेकडून. मग ती कुठे येणार? पूर्वेकडे. मग आता ह्या नद्या कुठे मिळतात? तर ह्या नद्या आपल्याला अटलांटिक महासागरात मिळतात. कुठे मिळतात? अटलांटिक महासागर मध्ये मिळतात. परत एकदा आपण रिव्हिजन मारायची का? अरे एकदा रिव्हिजन होऊन जाऊन दे ना. आपले 15 मिनिटं गेले, जाऊन द्या 15 मिनिटं, पण पक्क होतंय ते महत्वाचं आहे, बाकीचं काहीच महत्वाचं नाहीये. बघा ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत काय होतात? उगम पावतात. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझील मधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. मस्त. आणि या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. आता स्पष्टीकरण, त्यामुळे ब्राझील मध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळतात. मला सांगा बाळांनो, आपण शिकताना काय शिकलो रे? की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जातात. आता शिकलो ना आपण, पश्चिमेकडून कुठे वाहत जातात? पूर्वेकडे. आपला प्रश्न काय रे? ब्राझील मध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही. मला सांगा बाळांनो, मी तुम्हाला अगोदर पण विचारलं, पाणी उतरत्या दिशेने जातं का चढत्या दिशेने जातं? कुठल्या दिशेने? उतरत्या दिशेने जाणार ना. मग इथे मला सांगा, उतार कुठे रे? पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग मला सांगा, पूर्वेकडून पश्चिमेकडे येणार का? नाही येणार ना. अरे येणारच नाही. पूर्वेकडून पश्चिमेकडे येणार, पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. त्यामुळे पश्चिमेकडे अशा वाहत कुठले येतात का? तेच तरी विचारले. त्यामुळे आढळत नाहीत ना. अरे त्यामुळे आढळत नाहीत. पप्पाचा प्रश्न तू परत एकदा बघ. ब्राझील मध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत का? कारण की पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं ना सर.
सर तुम्ही सांगितलं पश्चिमेकडून कुठे जाते, मग कशा आढळते, मग कशा आढळते, मग आता तेच सांगायचं त्यांना. अरे त्यामुळे सर ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनीमध्ये आढळत नाही. अशा रीतीने आपला पहिला प्रश्न एकदम मस्त आणि फर्स्ट क्लासमध्ये संपलेला आहे. 15 ते 20 मिनिटं गेलेले आहेत, पण ते महत्वाचं होतं. यांना तुम्ही टाइम वेस्ट करा, टाइम इन्व्हेस्ट करा. आणि आपण आता लगेच दुसरा प्रश्न घेऊया. ओके, आणि तुम्ही बघा, जरी तुम्हाला आता एनर्जी नसेल बसण्याची तरी तुम्ही बसा. आत्ता जर का तुम्ही केलं तर परत करण्याची गरज नाहीये. बोर्डाच्या पेपर आता जवळ आलेले आहेत, टाइम टेबल पण आलेला आहे. ओके, अगोदरचा प्रश्न पण खूप छान होता, मस्त होता, आहे की नाही, लॉजिकली होता. आता हा प्रश्न सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. तुम्ही प्रश्न नीट वाचा, तुम्हाला सुद्धा याचं उत्तर जमणार आहे. ओके, फक्त तुम्ही थोडंसं लॉजिक, थोडंसं तुम्हाला जी माहिती आहे ती जर का तुम्ही ती माहिती जर वरती अप्लाय केली मग तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर मिळणार आहे. काय दिला प्रश्न बघा, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. काय, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर काय होतो, जास्त होतो. नद्या कुठल्या आहेत रे, एक गंगा एक ॲमेझॉन. पॉइंट काय दिलाय, जलप्रदूषण. बघा आपल्याला कसं उत्तर लिहायचंय. गंगा नदी दिली आहे, ॲमेझॉन नदी दिली आहे, त्यांच्यामध्ये काय कम्पेअर करायचंय, जलप्रदूषण. कोणावरती जास्त परिणाम होतो, लोकजीवनावरती त्याचा जास्त परिणाम होतो ते आपल्याला सांगायचं. मला सांगा, तुम्हाला सुद्धा हे माहिती असेल की ॲमेझॉन ही नदी अख्ख्या जगातील कितव्या क्रमांकावर येते, पहिल्या का दुसऱ्या क्रमांकावरती तिचं स्थान आहे. ही जी ॲमेझॉन नदी आहे ती जगातील सर्वात मोठी नदी आहे, बरोबर, आणि खूप काळापूर्वीची आहे. त्यामुळे त्या ॲमेझॉन नदीच्या आजूबाजूला तुम्ही जरी आता यूट्यूबवरती सर्च केलं का नाही तरी तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे जंगलाचा आहे. कशाचा आहे, जंगलाचा. मग मला सांगा, जंगलामध्ये लोकवस्ती जास्त असेल का कमी असेल, कमी असणार ना, जंगल आहे म्हणजे. तुम्ही जावा ना जंगलात राहिला, 2 दिवसातून नाही घरी आला ना तर नाव नका लावू स्वतःचं. त्यामुळं बघा तुम्ही, ॲमेझॉन नदीचं खोरं हे खूप मोठं खोरं आहे. खोरं म्हणजे काय, तिचा पसारा, ॲमेझॉन नदीचा पसारा खूप मोठा आहे आणि त्यामुळे तिथे जंगल खूप आहे. मगरमच्छ वगैरे, मच्छर नाही, मगरमच्छ, परत सिंह, वाघ, हे तिथं सगळं तसलं तिथे. त्यामुळे जास्त जलजीवन असेल का रे, जलजीवन आहे पण मानव वस्ती आहे असेल का तिथं, नाही. पण आपल्या भारताच्या गंगा नदीमध्ये जर का तुम्ही गेला का नाही, गंगा नदीवरनंच काहीतरी 1000-1500 पुलं जातात बघा, पूल आणि तिथंच लोक वसते बघा. गंगा नदीच्या इथं आपलं बघा काशी विश्वेश्वरचं मंदिर आहे. आता मंदिर जर का म्हणलं तर तुम्ही थोडीशी राऊंड आयडिया लावा, प्रदूषण कमी होणार का जास्त होणार नाही, प्रदूषण जास्त होणार सर. हमारी जो श्रद्धा है ना सर, वो पूरी श्रद्धा सर काशी विश्वेश्वर. तो हम क्या करते हैं, उधर दिया जला देते हैं, पानी में जाता है सर, कुछ ऐसा सामग्री होगा ना अपने पास देव किया हुआ सर, वो ही हम छोड़ देते हैं. सो उससे क्या हो रहा है, जल प्रदूषण हो रहा है ना, वो बात अलग है. ओके, श्रद्धा मंदिर नाही बात. पण दुसरी बात की तिथं गंगा नदीच्या इथं आहे ना, उद्योगधंदे सुद्धा जास्त प्रकारचे चालतात. उद्योगधंदे, इंडस्ट्रियलायझेशन. त्या इंडस्ट्रीजमुळं काय होतं, पोल्युशन जास्त होतं. आपण लहानपणापासून शिकत आलेलं आहे की जे कारखाने असतात, कारखान्यांचं पाणी नद्यामध्ये सोडलं जातं. तिथे तसं होतं. म्हणजे आपल्या गंगा नदीच्या आजूबाजूला सांगण्याचं उद्दिष्ट असतं की आपल्या गंगा नदीच्या आजूबाजूला मानव वस्ती जास्त प्रमाणात राहते तुलनेत ॲमेझॉन नदीच्या, कळते. त्यामुळे मला सांगा, जिथं जास्त मानव वस्ती तिथं निसर्गाला जास्त हाम म्हणजे काय, नुकसान आहे का नाही. ॲमेझॉन नदी आपण आताच बघितली की तिथे जास्त लोकवस्ती आहे का, नाही, तिथं कमी नुकसान. तर तेच आपल्याला सांगायचे. तुम्ही परत एकदा बघा, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकांवर जास्त होणार ना, का नाही होणार, भारतीय आपण इंडियन होणार.
प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. आता सांगितलं मी अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. का आहे मी तुम्हाला ह्याचं कारण पण दिलं का, कारण तिथं घनदाट जंगल आहे त्यामुळं नाही. समजतंय का? तर अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण कसे आहे तुलनेने कमी आहे. हाय का नाही? मी तुम्हाला सांगितलं या भागात उद्योग धंद्याचे सुद्धा काय रे, उद्योगांचे सुद्धा प्रमाणही काय आहे, कमी आहे. कुठं? अमेझॉन नदीमध्ये. अमेझॉन नदीच्या परिसरात आजूबाजूला उद्योगधंद्याचे सुद्धा प्रमाण कसे आहे, कमी आहे. परिणामी अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते. मानव वस्ती कमी आहे, उद्योगधंदे तिथं कमी होतात. त्यामुळे मला सांगा जलप्रदूषण जास्त होईल का कमी होईल रे? कमी सर. पण आता आपल्या गंगा नदीचं काय सांगितलं त्यांनी बघा, गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक काय होते, उद्योगधंदे होतात, जलप्रदूषण जास्त होतं. बघा ना, गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण कसे आहे तुलनेने अधिक आहे आणि परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात काय होतं, त्यामुळे तुलनेने जास्त प्रदूषण होतं. तुम्ही अजून एक पॉईंट ऍड करू शकता की तिथं जास्त उद्योगधंदे होतात त्यामुळे सुद्धा तिथं प्रदूषण होतं. म्हणायचं पण ह्याच्यामध्ये पर्सनल क्वेश्चन आहे. पर्सनल तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं आहे. समजलं का? तुम्ही हा मी जरा थोडासा ओके घेतला, ओके मध्ये घेतला. मी परत एकदा जर का 3-4 वेळा अजून एकदा तो प्रश्न वाचला, त्याचं उत्तर जर का वाचलं किंवा हे जर का तुम्ही परत जर का वाचलं ना, तुमचं सगळं लक्षात राहील. त्यामुळे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हा आपला तिसरा प्रश्न. आजच्या व्हिडिओमधला तिसरा प्रश्न, एवढे जर का तुम्ही 3 स्ट्रोक जर का केलं का नाही, मस्तपैकी आज तुमचा बऱ्यापैकी चॅप्टर संपून जाईल. 25% हा चॅप्टर तुमचा संपून जाईल. थोडंसं क्षणभर तुम्ही थांबा इथं, हे व्हिडिओ बघा पूर्ण आणि मगच एंड करा. माझ्याबरोबर एंड करा. पुढे द्या. चला, तिसरा प्रश्न आपला आहे, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? आपले मोदी साहेब. मोदी साहेब, अरे मोदी क्या करा, क्या मान, क्या आदमी रहे हो, क्या आदमी, ऐसा आदमी ना कैसा आदमी, क्या पता. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? कोणत्या केल्या जात आहेत? मनाचा प्रश्न आहे. लिहा तुम्ही. अरे तुम्ही लिहा ना, तुम्हाला जे वाटतंय ते लिहा, फक्त त्याला अनुसरून लिहा. नाही तर असं नाही चालेल की तिथं नद्यांच्या प्रदूषण होऊ नये त्यामुळे तिथे वडापावचा गाडा लावू नये, असं काही करू नका. त्याला अनुसरून लिहा. ओके, काय लिहिलं बघा इथं, विना प्रक्रिया. विना प्रक्रिया म्हणजे काय? प्रोसेस, विदाऊट प्रोसेसिंग. आजकालच्या मुलांना आहे ना इंग्लिश लवकर कळतं बघा. इंग्लिश काय होतं, थोडंसं लवकर समजतं हे असतं मराठीपेक्षा. त्यामुळे कधी पण मराठीचा अभ्यास करताना थोडंसं इंग्लिशचं समजून घ्यायचं आणि इंग्लिशचा अभ्यास करताना मराठीचं समजून घ्यायचं. मस्तपैकी आपला अभ्यास होतो. विना प्रक्रिया म्हणजे मी काय सांगितलं, विदाऊट प्रोसेस. आपल्याला प्रोसेस म्हणजे माहिती काय असतं, प्रक्रिया. काय प्रक्रिया? विना प्रक्रिया सांडपाण्याची विसर्गावर बंदी घालणे. कंपनीज मध्ये काय होतं, जे प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शन मधून जे काय आपलं वेस्ट असतं ते आपण काय करतो, नदीमध्ये सोडून टाकतो. पण आता सरकारने काय केलं पाहिजे, आपण सांगतो ना, सरकारला सांगतोय की मोदी साहेब आप ऐसा करियो, आपकी गंगा नदी एकदम सुस्वच्छ दिसल, एकदम सुस्वच्छ असेल, असं आपण त्यांना सांगतोय. बघा सांगतोय, आपण त्यांना सांगतोय विना प्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. म्हणजे जे इंडस्ट्रियलायझेशन मध्ये जे काय प्रोडक्शन होतं त्यांचं जे वेस्ट आहे त्या वेस्ट वरती प्रोसेसिंग करून असतं बघा. प्रोसेसिंग असतं म्हणजे जे दूषित असतं कारण त्याला शुद्ध करणे, बऱ्यापैकी शुद्ध करणे, ऑर्गॅनिक करणे, त्याला म्हणतात की विना प्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. विना प्रक्रिया म्हणजे ते झालं, सांडपाणी म्हणजे वेस्ट वॉटर. विना प्रक्रियाच्या सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. बंदीच घाला सर, बंदीच घाला. हा, कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून, मला सांगा बघा, दूषित आपण अजून दूषित करणार का? शुद्ध करा आणि मग सोडा. आपण काय म्हणतोय त्या कारखान्यावाल्यांना, तुम्ही सोडा ना पाणी, तुम्हाला पाणी सोडायला दूषित करता का कुठे का? त्यांनी त्यांची स्वतःची नदी खातायची का त्यांच्या कंपनीपासून ते समुद्रापर्यंत? असं करत बसायचं का? नाही का? त्यांना पण लागणार असणार आहे. शेवटी सगळ्यांचा विचार करावा लागतो. मग आपण त्यांना काय म्हणतोय की बाबा तुमचं जे दूषित पाणी आहे त्यांना तुम्ही शुद्ध करा ना, आणि मग शुद्ध करून तुम्ही तुमच्या नदी सोडा. आपण त्यांना रोखत नाहीये, बंदी घातली. का बंदी घातली? कारण की त्यांनी त्याच्यावरती प्रक्रिया केली नव्हती. पण आता ह्यांनी काय केली, शुद्धच
सॉरी दूषितचं काय केलं यांनी, शुद्ध केले, मग आपण नदीमध्ये सोडायला काय हरकत नाही. त्यामुळे दुसरा पाण्यात सांगितलाय कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. आणि तिसरा पॉईंट आपला, आपण जेव्हा जातो पण आहे नदी किनारी, हो का, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून आपण जातो का नाही बघा. समजा इमॅजिनेशन करा, आपण गंगा नदीच्या जवळ गेलेलो आहे, गंगा नदीमध्ये आपण पोहत आहोत असं इमॅजिनेशन करा. म्हणजे आपण गंगा नदीकडे गेलो, म्हणजे नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून, म्हणजे आपण पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये, बरोबर आहे ना, नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. फलक म्हणजे काय रे, फळ नाही, फलक म्हणजे असा हा बोर्ड तिथं लावणे की बाळानो की जे पर्यटक आहेत पर्यटकांनी इथं कचरा सांडू नये. जर का कचरा तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही ह्या डस्टबिन मध्ये ठेवावा असं तुम्हाला दिलं असतं बघा तिथं. आणि आपण काय करतो, सर क्या जा रहा है सर, डालना नहीं चाहिए, काय को डस्टबिन में जाने का, डस्टबिन में डालने का, इधर ही डालना आएगा, साफ सफाई करके जाए, ऐसा नहीं होता, क्या करना पड़ता है, डस्टबिन में डालना पड़ता है. इतना ही तो मांगता है, और कुछ मांगता है क्या, नहीं सर, करो ना की. देखो, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. सिंपल आहे. पहिला पण काय रे, विना प्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर काय करणे, बंदी घालणे. दुसरा पण काय रे, कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. आणि नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारावे. सूचना बोर्ड, फलक म्हणजे बोर्ड, तो बोर्ड काय करायचा, सूचना फलक उभारायचा. आणि चौथा पॉईंट आपला लास्ट पॉईंट, आणि ह्या व्हिडिओचा एकदम लास्ट पॉईंट, नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून पात्र स्वच्छ करणे इत्यादी. शेवटी पर्याय नाही, नदीमध्ये आपला अगोदर कचरा टाकलेला असतोच. नदीमध्ये आपला अगोदर काय केलेला असतो, कचरा टाकलेला असतो. तो कचरा काय करणे, घाण व कचरा काढून पात्र स्वच्छ करणे इत्यादी आपल्याकडे ह्या उपाययोजना आहे. मोदी साहेब, आता तुमचं काम आहे की तुम्ही ही नदी गंगा नदी आहे ना, एकदम शुद्ध आणि स्वच्छ करून देण्याचं. अशा रीतीने मी आपले 3 क्वेश्चन संपवलेले आहे ह्या चॅप्टरमध्ये. हा चॅप्टर थोडासा ट्रिकी आहे, मी म्हणत नाही सोपा आहे, चॅप्टर ट्रिकी आहे, पण तुम्ही जर का नीट व्यवस्थित समजून घेतला, कंटिन्यू जर का राहिला तर तुम्हाला 1 नंबर समजणार आहे. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ बेनिफिशियल वाटत असेल, जर का तुमचं पाठांतर खूपच छान झालं असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.